माई, हे काय बघतोय मी? तू चक्क रिकामी बसलीस. नाही काय आहे, माझ्या लहानपणापासून तुला अशी स्वस्थ बसलेली बघायची सवय नाहीये ना. माईच्या हातात सतत काही ना काहीतरी काम हवंच. आज काय झालंय काय? तुला सांगून काय उपयोग बाबा? तूही तेच म्हणणार जे बाकीचे सगळे म्हणतात. शेवटी काय, आपल्यालाच काळजी. कुणाला काय बाबा त्याचं. माई, कुमुद बोलली मला, तुला वासूची काळजी वाटते तर फोनवर बोलून घे ना एकदा त्याच्याशी. नाही, जायला पण हरकत नाही, पण दादा चिडतील ना उगाच. तेच ना, आपण सगळे काय म्हणतात त्याची काळजी करत बसायचं आणि आपल्या मनाला काय वाटतं याचं कोणाला काहीच पडलेलं नाही, कुणीच समजून घेणार नाही. असं नाही आहे ग माई. तू एक काम कर ना, तू खरंच फोनवर बोलून घे ना एकदा वासूशी. तुला बरं वाटेल अगं, खरंच. अरे मी फोन करतेच ना त्याला नेहमी, पण आता त्याची परीक्षा आहे की नाही, तर तिकडे त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था बघायला कोणीतरी हवं की नको त्याच्याजवळ. तुला खूप खूप काळजी वाटते ना त्याची. असं काय रे विचारतोस रमा? नाही, सहजच विचारलं. माई, तुझं ना, तुझं खूप जास्त प्रेम आहे त्याच्यावर, म्हणून सतत काळजी करत असतेस तू त्याची. रामा, अरे वासू खूप वेंधळा आहे रे लहानपणापासून, म्हणून त्याची सतत काळजी करायची सवयच लागली आहे मला. तो एक वेंधळा आणि इकडे तू नको एवढा समजूतदार, म्हणून तुझी सुद्धा काळजी असते मला. त्याच्या आत्मविश्वासामुळे कधी कधी घात होतो त्याचा, आणि तुझं नेमकं उलट आहे. तुला सगळं जमतं पण आत्मविश्वास कमी पडतो तुझा. रामा, स्वभाव असतो रे प्रत्येकाचा. एकाच घरात वाढलेली मुलं अगदी वेगळ्या वेगळ्या स्वभावाची असतात. तसंच आहे हा तुम्हा दोघांचं. अरे पण आईला सगळी सारखीच. आईचं प्रेम सगळ्या मुलांसाठी सारखंच. मग तुला काय वाटतं, मी जाऊ ना पुण्याला? माई, तुझं तू ठरव, आणि दादांनी परवानगी दिली तर मी घेऊन जाईन तुला. खरंच? जे पत्र सगळं बदलून टाकेल असं वाटलं होतं, त्या पत्राने संपवूनच टाकलं सगळं. पत्र वाचून उर्मी कदाचित चिडली असती माझ्यावर, भांडली असती येऊन माझ्याशी, पण हे असं कायमचं संपून नसतं गेलं सगळं. मी खोटारडा नाहीये, पटलं असतं तिला. ते पत्र हरवलं आणि मी खोटारडा आहे हे सिद्ध झालं परत एकदा.